नमस्कार मित्रांनो, मी सुमित भोसले आणि कॅलिफोर्निया 30 फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर या पिल्लाची आत्ताच डिलिव्हरी झाली आहे. मादी पिल्लू आहे. तुम्ही बघू शकता की आई खूपच रिॲक्टिव्ह आहे आणि ती पिल्लाची व्यवस्थित काळजी घेते आणि पिल्लू पण व्यवस्थितपणे स्वतःहून उठून दूध प्यायचा प्रयत्न करत आहे. आता ही आयडियल डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. आणि बरेचदा आम्हाला असा प्रश्न विचारला जातो की शेळीची जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा आपण तिकडे असणं गरजेचं आहे का? तर त्याला आता असं एक ठोस उत्तर आपल्याला देता येणार नाही. कधीकधी जर एखादी शेळी अडकली तर आपल्याला तिकडे उभं राहणं अपेक्षित आहे किंवा आपण असणं अपेक्षित असतं. पण बऱ्याच वेळेला म्हणजे जर शेळ्या व्यवस्थित असतील तर शेळ्यांची डिलिव्हरी स्वतःहून होऊन जाते. आणि काही चांगल्या शेळ्या, जशी आपली ही शेळी आहे, ती अगदी आपल्या पिल्लाला व्यवस्थितपणे उठवून दूध पाजून सगळी तयारी करून घेतात. सो हे तुम्ही आता एक लाईव्ह शेळीच्या डिलिव्हरीचं म्हणजे शेळीच्या डिलिव्हरी नंतरचा व्हिडिओ बघताय, ज्याच्यामध्ये पिल्लू साधारणपणे आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. आत्ता जस्ट एक तासाभरापूर्वी किंवा मे बी अर्धा तासापूर्वीची डिलिव्हरी झाली आहे आणि हे पिल्लू व्यवस्थितपणे उठून दूध प्यायचा प्रयत्न करत आहे. हे जे शेळी पिल्लाला चाटते ना, ते पण एकदम परफेक्ट बिहेवियर आहे शेळीचं. ह्याच्याने शेळीचं आपल्या पिल्लाबद्दलचं बॉन्डिंग हे अगदी व्यवस्थितपणे दिसून येतं. आणि म्हणजे आता ह्या पिल्लाला काही त्रास असणार नाही आहे. अगदी मस्तपणे हे पिल्लू आपल्या आईचं दूध पिऊन आणि हसत खेळत मोठं होणार आहे, याची गॅरंटी आपल्याला.